पहिल्या इनिंग मध्ये पाहावं लागेल कितपत मजल मारली जाईल त्यांच्या माध्यमातून त्यांना रोखण्याकरता नागले संघाच्या माध्यमातून नवीन बॉलर दयानंद पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील। दयानंद पाटील हे देखील एक चांगले बॉलर आहेत या नागले संघाचे। त्यांना आता मात्र चांगली कामगिरी या ओव्हर मध्ये करावी लागेल, विकेट देखील प्राप्त करावे लागतील या बॉलरला। बॉलर तयार, पहिला बॉल असेल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर आहेत विलास भोईर। त्यांच्याकरता पहिला बॉल हाफ टॅकर बॉल, बॅटची एज, चेंडू जाईल शॉर्ट लेगला। आउटफील्ड फास्ट आहे, चेंडूने वळवून घेतलेला आहे, चेंडू जाईल स्क्वेअर लेगला आणि या 3 धावा पूर्ण करतायत दोन्ही बॅटर। अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त तालमी, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि या 3 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत। या 3 धावांनी संघाची धावसंख्या 22 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे। 22 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत। बॉलर तयार, पुन्हा एकदा दयानंद पाटील। नेक्स्ट बॉल असेल षटकातील, यावेळेस सुंदर फटका, गॅप शूट करण्याचा प्रयत्न, परंतु तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण जगन्नाथ पटेल यांच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव मिळेल। अफलातून कामगिरी करतायत या वेळेला जगन्नाथ पाटील। बॉलला त्यांनी स्टॉप केलेला आहे मधनेच्या आतमध्ये, आपल्या संघाकरता 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत। एफर्टलेस क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून। बॉलर तयार, पुन्हा एकदा दयानंद पाटील। पुढील बॉल असेल या षटकातील, आता मात्र सुंदर फटका, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉट कनेक्ट होत नाही प्रॉपरली। या 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर, 2 धावा मात्र पूर्ण करतायत। जबरदस्त रनिंग बिटवीन, चांगली फिटनेस दोन्ही बॅटरच्या माध्यमातून। विकेटमध्ये नक्कीच चांगली धाव घेण्याचा प्रयत्न ते करतायत आपल्या संघाकरता। धावसंख्या आता मात्र 25 या अंकांवर पोहोचली गेलेला आहे। बॉल टाकून झालेला आहे एकंदरीत 3 बॉल मध्ये 6 धावा खर्च करतात बॉलर दयानंद पाटील। 3 बॉलचा खेळ बाकी असेल। फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला बॉलला, बॉल जाईल लॉंग लेगला, फिल्डर आहे डीप मध्ये, फेकी करतील बॉलची। तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने। जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स अनिल ठाकरे, त्यानंतर विलास भोईर आहेत मैदानाच्या आतमध्ये। सलामीची ही सोडी, जबरदस्त स्टार्ट त्यांनी करून दिलेला आपल्या संघाकरता। 2 बॉलचा खेळ बाकी असेल या षटकातील, पुन्हा एकदा दयानंद पाटील बॉलिंग ट्रॅकवर, चांगली बॉलिंग करावी लागेल या 2 बॉल मध्ये। आता मात्र फोर्स केला बॉल, सुंदर फटका, बॉल जाईल इनफिल्डच्या वरून, सुंदर फिल्डिंग उमेश पाटील यांच्या माध्यमातून। फेकी होईल बॉलची आणि या 3 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर। या 3 धावांनी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे। 30 धावा धावफलकावर, 30 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस। जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स या दोन्ही बॅटर, नक्कीच आपल्या संघाकरता संघर्ष करतायत, चांगले प्रयत्न त्यांचे चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये। शेवटचा बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, बॉल जाईल मिड विकेटला। 1 धावी कंप्लीट केली जाते, धाव्याचा प्रयत्न हलकेसे मिसफील्ड झालेला आहे त्या ठिकाणी। यावेळेस फलंदाज झालेल्या बाद अनिल ठाकरे, नाव बॅक टू द डगआउट गॉन। धावसंख्या 32 धावा स्कोर कार्ड। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागले गेलेले आहे। 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत अनिल ठाकरे। त्यांच्या माध्यमातून 11 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत, 11 धावा त्याने बनवलेल्या आहेत। रनआउटच्या स्वरूपामध्ये ते बाद झालेले आहेत। त्यांच्या जागेवर नवीन बॅटर विनोद मध्ये एंटर झालेले आहेत। विनोद मध्ये मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत। 6 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये। मॅच मात्र चालू आहे, नागले वर्सेस NSK। दोन्ही संघ जबरदस्त प्रयत्न करतात या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये। आता मात्र नवीन गोलंदाज शरद फरले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत। अंतिम षटक हाताळण्याकरता डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहेत हे बॉलर शरद फरले, बॉलिंग ट्रॅकवर समोर आहेत विनोद मध्ये। अप्रतिम
मॅच मात्र चालू आहे. या दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्या संघाकरता आपल्या नावाकरता गावाकरता खेळत आहेत हे दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये. बॉलर तयार, शरद पहिला बॉल असेल या षटकातील असेल. जबरदस्त बॉलिंग करावी गेली या ओव्हरमध्ये. जीवनात कोणतेही अडचण येऊ द्या त्याला सामोरे जाण्याची शक्ती आपल्यात असते आणि यावेळेस जर पाहिलं तर अडचणीमध्ये सापडलेला आहे नागले टीम. तिथून मात्र बाहेर पडावं लागेल. या बॉलरला चांगली बॉलिंग करावी लागेल या ओव्हरमध्ये. पहिला बॉल डॉट टाकलेला आहे. सुरुवात मात्र जबरदस्त झालेली आहे या ओव्हरची. पुन्हा एकदा शरद आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज झालेले आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने ओव्हर पिच बॉल. चेंडू जाईल सिली पॉइंटला. एक धावी कंप्लीट केली जाईल. लेग बाईटचा इशारा आलेला पंचांचा शरीराचा भेद घेतला होता चेंडूने. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 33 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 33 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार, 4 बॉलचा खेळ बाकी. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने समोर आहेत विलास भोईर. हाफ टॅकर बॉल इनसाइड आउट कडून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग या ओव्हर मध्ये करत आहेत शरद फर्ले. अप्रतिम बॉलिंग त्यांची आहे या ओव्हर मध्ये. 2 बॉल त्यांनी डॉट टाकलेले आहेत. फक्त एक सिंगल धाव त्यांनी खर्च केलेली आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेटने ओव्हर पिच बॉल. सुंदर फटका ड्राईव्ह केलाय बॉलला. बॉल जाईल डिफेक्सच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. सुंदर फटका कॉपीबल स्टाईल मध्ये हा बॉल डिलिव्हर्ड केलेला आहे डिफेक्सच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी धावसंख्या झालेली आहे 37 धाबा. 37 रन्स स्कोर कार्डवर. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. जबरदस्त बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढील बॉल असेल लेफ्ट आर्म राऊंड विकेटने विलास भैरवनं स्ट्राईक. सुंदर फटका खेळाचा प्रयत्न होता ऑन साईडला. डाऊन द लेग साइड बॉलच्या तळणी व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा मिळेल. एक अवंतर धाव. एकने भर पडेल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 38 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 38 धावा एक विकेटच्या मोबदल्यानंतर एनएसके टीम जबरदस्त प्रदर्शन करत आहे या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये. बॉलर तयार शरद. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. यावेळेस सुंदर फटका बॅकफुट पंच. बॉल जाईल डिफेक्सच्या कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहेत विनोद हजारे. स्टॉप केलाय बॉलला. 2 धावा कंप्लीट. धावेचा प्रयत्न फेकी होईल तत्पूर्वी या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या 41 या अंकांवर पोहोचली गेलेला आहे. 41 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला विनोद मध्ये. फुल टॉस बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल जाईल लॉंग ऑफला. फिल्डर अवेलेबल आहेत. खराब फिल्डिंग. बॅकअप होईल बॉलला. तत्पूर्वी 3 धावा कंप्लीट. चौथा धावाचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर आणि फलंदाज झाल्यात बाद विलास भोईर. नाव बॅक टू द डगआउट गॉन. 44 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 45 धावांचं लक्ष्य असेल. 45 धावांचं लक्ष्य असेल आई चौंडाई 40+ मास्टर नागले या संघाला. जबरदस्त पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवलेल्या आहेत. 44 धावा एनएसके या संघाने. टार्गेट असेल नागले संघाला 45 धावांचं. आता आपण पाहणार आहोत दुसऱ्या इनिंग मध्ये कशा पद्धतीने या धावा चेस करणार आहेत आई चौंडाई 40+ मास्टर नागले टीम. पंचेचाळीस धावा या बनवायच्या आहेत या नागले टीमला. 5:50 झालेले आहेत. चला लवकर घाई करा एनएसके टीम. एनएसके संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. फायनलची ही मॅच. अचानक 40+ मास्टर डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून
आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. या मैदानाच्या आतमध्ये दोन टीम संघर्ष करत आहेत. या मॅच मध्ये नागले वर्सेस NSK. दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात होईल. चला घाई करायची आहे. दोन्ही संघाला विनंती केली जाईल, लगेच घाई करा, आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. फिल्डिंग लावून घ्या. NSK टीम बॅटर देखील पाठवून द्यायची आहेत. नागले संघाला विनंती असेल. या स्पर्धेचा नक्की जर पाहिलं तर अंतिम सत्र चालू झालेलं आहे. फायनलचा मॅच मात्र चालू आहे. दुसरा इनिंग थोड्याच वेळात चालू होईल. सर्वांचं मनपूर्वक खाद्य स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा नक्कीच पाहिलेली आहे. शेवटची स्पर्धा या सीझन मधली. अंतिम सत्र, सायंकाळचं सत्र चालू झालेलं आहे. थोडीशी घाई करा. दोन्ही संघाला विनंती की आम्ही करतोय, वारंवार करत आहोत. दोन्ही संघाला विनंती असेल वेळेबद्दल सहकार्य करा. 5:55 मिनिट झालेले आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं तर बॅट लाईनला सुरुवात देखील होईल. जरा क्विक खेळायचं आहे. चला घाई करायची आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. वेळ कोणासाठी थांबत नसतो. जरा क्विक खेळायचं आहे आपण. प्रदीप पाटील साहेब आपल्यास विनंती असेल आपण मान्यवर कक्षेमध्ये या. डोंगरीपाडा विभागातील सन्माननीय व्यक्तिमत्व आहे प्रदीपजी पाटील साहेबांचं मनपूर्वक खाते स्वागत असेल. त्यानंतर राजू भोईर यांचं देखील मनपूर्वक खाते स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. त्यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन बसायचं आहे. या स्पर्धेला नक्की चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. भोईर ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर राजू भोईर यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो. चिकनची व्यवस्था झालेली आहे त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर कपिलजी पाटील आपण देखील मान्यवर कक्षेमध्ये येऊन बसायचं आहे. याच विभागातील दिग्गज उद्योजक आहेत. अचानक 40+ मास्टर डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण नक्कीच पाहिली. शेवटची ही स्पर्धा या सीझन मधली, ज्यामध्ये 2 संघ इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. ओम साई 40+ मास्टर NSK, त्यानंतर आई चौंडाई 40+ मास्टर नागले. दुसऱ्या डावाला सुरुवात स्ट्रायकेंडला शरद फरले, नॉन स्ट्रायकेंडला असेल सुभाष परेड. त्यानंतर विश्वास गांजारी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. दुसऱ्या डावाला सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना मनपूर्वक खाते शुभेच्छा. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने ओव्हर पिच बॉल स्विच हिट केला. बॉलला बॉल जाईल डीप थर्डमॅन च्या दिशेने. सुंदर फिल्डिंग, सुंदर एफर्टलेस फिल्डिंग झालेली आहे त्या ठिकाणी. या 2 धावा मात्र कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. अप्रतिम क्षेत्ररक्षण NSK संघाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत आहेत. या मॅच मध्ये चांगले एफर्टलेस कामगिरी करत आहेत NSK टीम. 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. धावसंख्येचा अकाउंट आता मात्र ओपन झालेला आहे. या 2 धाब्याने बॉलर तयार विश्वास गांजारी. यावेळी सुंदर फटका स्टेप आउट करून बॉलला पाठवलेला आहे डीप फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने. आउटफील्ड खराब आहे. बॉल स्टॉप झालेला आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरा धावेचा प्रयत्न आणि या 3 धावा मात्र पूर्ण केलेल्या दोन्ही बॅटरने. धावसंख्या 5, धावा स्कोर कार्ड. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर विश्वास गांजारी. समोर आहेत सुभाष परेड.
यावेळेस ऑन साइडला टर्न केला बॉलला, बॉल जाईल लावून कार्पेट डीप मिड विकेट ट्रॅव्हल बॉल. पंढरी आहे त्या ठिकाणी, बॉलला स्टॉप त्याने केलेला आहे. फेकी होईल बॉलची आणि या 2 धावा मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. जीवाची आकांक्षा करून हे 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या दोन्ही बॅटरने चांगली बॅटिंग करतायत या मॅच मध्ये. सुभाष परेड, शरद फर्ले यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच चांगले सातत्याने कामगिरी करत आहेत आपल्या संघाकरता. नागलेचे 2 बॅटर, बॉलर तयार विश्वास गांजारिक. ओव्हर पिच बॉल, विकेट किपर चुकी करतोय, बॉल जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने. फिल्डर आहेत 2, आउटफील्ड देखील खराब आहे आणि या 2 धावा मात्र पळून पूर्ण केलेल्या दोन्ही बॅटरने. 22चा इशारा आलेला पंचांचा. 2 धावा मिळतील, एक्स्ट्रा रन्स. धावसंख्या 9 या अंकांवर पोचले गेलेले आहे. 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड विदाउट लॉस. टेट फॉर टॅट, जशास त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात हे दोन्ही बॅटर. बॉलर तयार विश्वास गांजारिक. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू, 1 धाव मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. फक्त 1 सिंगल धाव मिळेल, जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये. धावसंख्या डबल फिगर मध्ये पोचले गेलेले आहे. 10 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. टेट फॉर टॅट, जशास त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत हे दोन्ही बॅटर. रंगतदार स्थितीमध्ये मॅच मात्र चालू आहे. दोन्ही संघ या असोसिएशन मधले नामांकित संघ आहेत. NSK वर्सेस नागले मॅच मात्र चालू आहे. बॉलर तयार विश्वास गांजारिक. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होते. समोर आहेत शरद फर्ले, त्यांच्याकरता हा बॉल असेल. विश्वास तयार, स्टेप आउट करून ऑन साइडला ड्राईव्ह केला बॉलला, बॉल जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे डीप मध्ये विलास भोईर, फिल्डिंग होईल बॉलला. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर 2 धावा या कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. धावसंख्या 12 या अंकांवर पोचले गेलेले आहे. षटक संपलेलं पहिलं. धावसंख्या 12 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 3 ओव्हरचा खेळ बाकी जिंकण्याकरता. तेहतीस धावांची गरज, 33 धावांची गरज. 18 बॉलचा खेळ बाकी असेल. टेट फॉर टॅट, जसा त्याचे उत्तर. रंगतदार स्थितीमध्ये मॅच मात्र चालू आहे. दोन्ही संघाला नक्कीच समान संधी आहे या सामन्यामध्ये आणि जो चांगले प्रयत्न करेल, जो चांगली मेहनत घेईल तो नक्कीच पुढे येईल. आता मात्र नवीन बॉलर NSK संघाच्या माध्यमातून विलास भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत. 33 धावा डिफेंड करायच्यात NSK संघाला. बॉलर सज्ज होईल विलास भोईर, कंप्लीट ऑलराऊंडर आहे या NSK संघाचा. पहिला बॉल ओव्हर पेज बॉल, बॉल जाईल शॉर्ट गली क्षेत्रामध्ये. 1 धावी कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. फक्त 1 सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. यशाची सर्वोत्कृष्ट किल्ली म्हणजे कठोर परिश्रम, संयम आणि कधीही हार न मानण्याची जिद्द. आणि नक्कीच या जिद्दीने बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर या नागले संघाचे. शरद आणि सुभाष आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ त्यांचा चालू आहे, परंतु त्यांना रोखण्याकरता NSK टीम देखील जबरदस्त प्रयत्न, जबरदस्त मेहनत घेत आहे या मॅच मध्ये. विलास भोईर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. षटकातील नेक्स्ट बॉल असेल राईट आर्म राऊंड विकेटने त्याला घाई करायची आहे. भरपूर वेळवर खर्च होत आहे, आपण लगेच घाई करा. बॉलर तयार विलास. षटकातील पुढील बॉल असेल. सुंदर फटका, डिग आउट केला बॉलला, बॉल जाईल मिड ऑफला. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त 1 सिंगल धाव मिळेल, परंतु यावेळी जर पाहिलं तर बॅकअप खराब. त्याचा फायदा उचलले दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 या अंकांवर पोचले गेलेले आहे. 15 धावा धाव फलकावर स्वप्ने पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत असेल तर जगात काही अशक्य नाहीये. आता मात्र यावेळी जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये देखील काही अशक्य नाहीये. चांगली मेहनत घ्यावी लागेल या दोन्ही बॅटरला. या धावा त्यांना चेस करायच्या आहेत. नागले टीम जबरदस्त प्रयत्न, एफर्टलेस कामगिरी करत आहेत हे दोन्ही बॅटर. विलास तयार बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेटने. आता मात्र यावेळी जर पाहिलं तर जबरदस्त बॉल, बॅटची एज अँड फलंदाज बाद होतील मिस्टर शरद फर्ले. ना बॅक टू द डगआउट.
विकेट गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दयानंद पाटील एंटर झालेले आहेत. दयानंद पाटील नवीन बॅटर एंटर होतील मैदानाच्या आतमध्ये. हे देखील एक जबरदस्त विस्फोटक बॅटर आहेत या नागले संघाचे. त्यांना आता मात्र चांगली कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल. दोन्ही संघ यावेळी जर पाहिलं तर भरपूर चांगले परिश्रम करत आहेत. आपल्या संघाकरता, आपल्या नावाकरता, आपल्या गावाकरता खेळताना दिसत आहेत या स्पर्धेमध्ये. NSK वर्सेस नागलिक. बॉलर तयार विलास भोईर. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड ड्राइव्ह, बॉल जाईल लॉंग बॉलला, चेंडू जाईल इंटू द गॅप, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण विनोद मध्ये यांच्या माध्यमातून बॉलने वळण घेतलं होतं. बॉल निघून जाईल काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी या 4 धावांनी संघाची धावसंख्या 19 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. आल्याला नक्की चौकाराने अकाउंट ओपन केलेला आहे दयानंद याने. 4 धावांसाठी बॉलला पाठवलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर. 4 बॉल झालेले आहेत. 5 ओव्हर झाले षटकातील. यावेळेस दांडी 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 गोल. फलंदाज बाद. परफेक्ट यॉर्कर मारा केला होता. ब्लॉक हॉलमध्ये चेंडूच्या आतले कोणत्या प्रकारे उत्तर नव्हतं बॅटरकडे. क्लीन बोल्ड झालेले आहेत दयानंद पाटील. 4 धावा त्याने बनवलेल्या आहेत. जबरदस्त बॉल, अगदी जर पाहिलं तर खोलात टाकला होता बॉल. विलासने परफेक्ट ऑलराऊंडर आहेत या संघाचे. जबरदस्त कमबॅक त्याच्या माध्यमातून या बॉलवर राहिलेला आहे. धावसंख्या 19 या अंकांवर सध्या तरी अधोरेखित आहे. 19 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील नागले संघाच्या माध्यमातून. जगन्नाथ पाटील दाखल झालेले आहेत, एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. लेजेंड क्रिकेटर आहेत या नागले टीमचे. भरपूर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे या बॅटरची. चला घाई करायची आहे, क्विक खेळायचं आहे. चला घाई करा पेज. चला चला घाई करा, क्विक खेळा, क्विक. पाऊस पडतोय, पाऊस. वरुण राजा देखील प्रसन्न झालेला आहे. बॉलर तयार. षटकातील शेवटचा बॉल असेल. जगन्नाथ पाटील ऑन स्ट्राइक. राईट आर्म राऊंड द विकेटने. हाफ टॅकर बॉल, सुंदर फटका, फोर्स केला बॉलला. बॉल जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. फिल्डर अवेलेबल आहे त्या ठिकाणी. फेकी होईल बॉलची. 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. षटक संपलेलं दुसरं. धावसंख्या 21 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी. 24 धावांची गरज. 12 बॉल 24 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. अजून सुद्धा सामना हा बॅलन्सिंग आहे. इथून जो चांगला प्रयत्न करेल तो नक्कीच पुढे येईल. आता आपण पाहणार आहोत कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. NSK संघाच्या माध्यमातून यावेळी जर पाहिलं तर भरपूर चांगले प्रयत्न दोन्ही संघाचे राहिलेले आहेत या मॅच मध्ये. फायनलची ही मॅच आपण पाहत आहोत NSK वर्सेस नागलिक. आता मात्र नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर योगेश जाधव सज्ज होतील. त्यांना डिफेंड करायचे आहेत या 24 धावा. 12 बॉलचा खेळ बाकी असेल. आता मात्र समोर आहेत बॅटर सुभाष परेट, संघाचे कॅप्टन आहेत या नागले टीमचे. त्यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. बनवायचे आहेत 24 धावा. 12 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार योगेश जाधव. पहिला बॉल असेल या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस जबरदस्त बॉल डिलिव्हर्ड केलेला आहे या बॉलरने. डॉट बॉलची हाताळणी करत आहेत. पहिलाच बॉल डॉट. प्रेशर वाढला जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. योगेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल. मॅनातून तलवार मात्र फिरवली होती परंतु वार काही होताना दिसत नाहीये. चेंडू जाईल डॉट. अप्रतिम डिलिव्हरी मागील 2 बॉल मध्ये डिलिव्हर्ड केलेले आहेत योगेश याने. 2 डॉट बॉल त्यांनी टाकलेले आहेत. कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. सज्ज होतील
आता मात्र चांगला कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, चेंडू जाईल लॉंग ऑफला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, सुंदर फिल्डिंग झालेले आहे. या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने या 2 धावांनी संघाची धावसंख्या 23 अंकांवर पोचली गेलेली आहे. 23 धावा धाव फलकावर. यश हे अखेरचे ध्येय नाहीये, ते धैर्य आणि संघर्ष नजरेच्या अडथळ्यांवर मात केल्याची किमया आहे. यावेळी जर पाहिलं तर नक्कीच अडथळे आलेले आहेत नागले संघाकरता, परंतु त्यांच्यावर मात करावी लागेल या दोन्ही बॅटरला. 1 धावे कंप्लीट केली जाईल, जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये फटक्यावरती. धावसंख्या 24 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जगन्नाथ पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आहेत सुभाष परेट. चांगले संघर्ष करतायत या मॅच मध्ये. आपल्या संघाकरता अप्रतिम बॅटिंग त्याची चालू आहे. आता मात्र ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन, डीप मध्ये जाळं मांडलेला या एनएसके संघाने. बॉलर तयार योगेश जाधव. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉल कनेक्शन होत नाहीये, चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग करतायत या ओव्हर मध्ये. 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 7 बॉलचा खेळ बाकी, 21 धावांची गरज असेल. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राइव्ह, फटका तितकासा पॉवरफुल नव्हता, बॉल जाईल लॉंग ऑफला. या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होत नाहीये, दुसऱ्या धावेचे समाधान मानावं लागतोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. जगन्नाथ पाटील. षटक संपलेलं आहे तिसरं. धावसंख्या 26 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता नागले संघाला किती धावांची गरज असेल? 19 धावांची गरज. 6 बॉल 19 धावांची गरज. नवीन बॅटर विनोद हजारे एंटर झालेले आहेत. फायनलची मॅच नेट टू नेट फाईट पाहायला मिळते या दोन संघाच्या माध्यमातून. चला घाई करायची आहे, घाई करायची आहे प्लीज, चला घाई करायची आहे. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. एनएसके टीम फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वरुण राजा देखील नक्कीच त्यांचं आगमन झालेलं आहे. चला घाई करा प्लीज. 19 धावांची गरज. चला घाई करा प्लीज. चला फिल्डिंग लावून घ्या. अनिल ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. पहिला बॉल असेल या षटकातील स्ट्राइक एंडला. सुभाष सुंदर फटका, फोर्स केला बॉलला, बॉल जाईल इनफिल्डच्या भरून, ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम दर्शनीय स्ट्रोक, बॅकफुट पंच, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 30 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी. 15 धावांची गरज असेल. 5 बॉल 15 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. चला घाई करायची आहे, घाई करा प्लीज. अनिल ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस जर पाहिलं तर आता मात्र डॉट बॉलची हाताळणी करतायत बॉलर अनिल ठाकरे. कमबॅक त्याने दर्शवलेला आहे. 4 बॉलचा खेळ बाकी. 15 धावांची गरज असेल. आयुष्यात कठीण प्रसंगी नेहमी आशावादी राहा, कारण सूर्य प्रत्येक रात्रीनंतर हा पुन्हा उगवतो. इथून आता मात्र चांगले प्रयत्न दोन्ही बॅटरला करावे लागतील. 4 बॉलचा खेळ बाकी. 15 धावांची गरज. समोर आहेत सुभाष परेट. बॉलर तयार अनिल ठाकरे. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड ड्राइव्ह, बॉल जाईल डीप इंडिकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम फटका सुभाष परेण्याच्या बॅट्समनना पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या फलकावर 34 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. 11 धावांची गरज असेल. 3 मध्ये 11 बनवायचे आहेत. सुभाष परेड नाव फायर. अनिल ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. कमबॅक त्यांना करावे लागेल या मॅच मध्ये. यावेळेस स्लोअर वनचा मारा, गतीमध्ये परिवर्तन, बदल ही काळाची गरज आहे आणि बदलाव केलेली या बॉलवर. कमी गतीने टाकलेला बॉल, बॉल जाईल डॉट. डॉट बॉल खेळून फायदा होणार नाहीये. प्रेशर नक्कीच वाढेल नागले संघांवरती. 2 बॉल. आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येईल का? तर यस, तो आलाय डॉट बॉल.
पुन्हा एकदा आलेला आहे. आता मात्र शेवटचा बॉल, 11 धावांची गरज, विजयाच्या दिशेने वाटचाल करतो एनएसके टीम. सुंदर कॅच, एका हातामध्ये येतो मेरे बाई हात का खेल. सामना जिंकलेला आहे ओम साई 40+ मास्टर एनएसके या संघाने. चॅम्पियन राहिलेला या स्पर्धेचा एनएसके संघ बॅक टू बॅक दुसऱ्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिलेला आहे एनएसके टीम. अभिनंदन एनएसके टीम. त्यानंतर फर्स्ट रनर अप आई चौंडाई 40+ मास्टर नागलिक. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी